न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत। मी सरिता परदेशी। पाहूयात आताच्या चालू घडामोडी। पहिली बातमी रत्नागिरीहून। रत्नागिरीत बौद्ध समाजाचा जनआक्रोश मोर्चा। बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीयांनी इतरांचा हस्तक्षेप असलेला बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करावा या मागणीसाठी रत्नागिरीत बुधवारी आज हजारो बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत भव्य जनआक्रोश मोर्चा काढलाय। बुद्धगया आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, बुद्धगया आमच्या ताब्यात द्या अशा जोरदार घोषणा देत रत्नागिरीच्या रस्त्यांवर जनसमुदायाने आपल्या भावना व्यक्त केल्या। बौद्ध भिक्खूंनी देशभरात उभारलेल्या लढ्याला पाठिंबा दिला गेलाय। यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी आपल्या मनोगतातून बौद्ध धर्मीयांच्या भावना व न्याय मागण्या मांडल्यात। यावेळी जिल्ह्यातील संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे। हा जनआक्रोश मोर्चा करण्याचं काय नक्की याच्या पाठी कारण आहे, काय सांगा? बांधवांना या ठिकाणी बिहार राज्यामध्ये भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने जे बुद्ध विहाराची निर्मिती केली आहे ते बुद्ध विहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते बुद्ध विहार मुक्तीचा लढा हा चालू आहे आणि आजच्या नजीकच्या काळामध्ये जवळपास 80 दिवसापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। या 80 दिवसामध्ये देशी विदेशी बौद्ध भिक्खू स्वतः त्या ठिकाणी बिहारमध्ये बुद्धगयेच्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तरीसुद्धा आज हे बिहार सरकार किंवा केंद्र सरकार ह्याच्यावरती कोणत्याही पद्धतीची दखल घेत नाही। हा बौद्ध समाजाने आजपर्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू केलं आहे आणि टप्प्याटप्प्याने चालू आहे। पहिल्या टप्प्यामध्ये निवेदनं दिली, दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीचे मोर्चे काढले गेले। जर का हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात तात्काळ दिलं गेलं नाही किंवा विहाराचा झालेला 1949चा कायदा सरकारने रद्द केला नाही तर हे आंदोलन याच्यापेक्षाही आणखी तीव्र केलं जाईल आणि उद्या रस्त्यावरती एक वेगळ्या पद्धतीचा आक्रमक अशा पद्धतीचं आंदोलन या बौद्ध समाजाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरच नाही तर संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळेल। अशा पद्धतीचं हे आक्रमक आंदोलन जर होऊ नये किंवा येथे या देशाची कुठली हानी होऊ नये असं जर का वाटत असेल तर या सरकारने लगेचच या बाबतीत निर्णय घेऊन हे बुद्ध विहार बौद्धांचं अस्तित्व आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा पद्धतीची मागणी हा बौद्ध समाज करतोय आणि याच्यासाठी या उन्हातानातून हा सगळा समाज हा रस्त्यावरती आलेला आहे। ही गोष्ट प्रत्येक माणसापर्यंत निश्चित आपल्या माध्यमातून पोचवा आणि आमचा हा लढा आपली जे पुढचं जे आहे ते बोलणं आपण कलेक्टर नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। पुढील बातमी जालन्याहून। भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे टेंडर लवकरच फायनल होईल, महापालिका आयुक्तांनी माहिती दिली। जालन्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका 7 वर्षाच्या संध्या पाटोळे या चिमुरडीचा मृत्यू झालाय। आतापर्यंत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 लहान मुलांना बळी गेल्यानं महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान नागरिकांच्या संतापानंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे। संध्या पाटोळे हिचा मृत्यू त्या परिसरातील कचरा 7 ते 8 दिवस न उचलण्याने तिथे फेकून दिलेला होता आणि त्या अन्न खाण्यासाठी आलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात त्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय।
त्यामुळे महापालिका आयुक्तांनी एका स्वच्छता निरीक्षकाला निलंबित केलंय. तर मुख्य स्वच्छता निरीक्षकांसह सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. शहरात उघड्यावर मांस विक्री करणारे लोक हे टाकाऊ मांस फेकत असल्याने शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणून शहरात 2.5 एकर जागा मांस विक्री करण्यासाठी देणार असल्याचं आयुक्त म्हणाले आहेत. भटक्या कुत्र्यांना पकडण्याचं टेंडर लवकरच फायनल होईल असंही ते म्हणाले. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी डॉग स्क्वॉड मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नेमणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी मुंबईहून. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं. पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर. भारत पाक मधील युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं केंद्रीय गृह मंत्रालयाने मॉक ड्रिलचं करण्याचे आदेश दिले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर मॉक ड्रिलचं आयोजन झालंय. मॉक ड्रिल मध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यावी याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. बम इस तरफ ले लो. इम्प्रोवाइज स्ट्रेचर बनाने का प्रयास केवल एक ब्लैंकेट और 2 बमों के साथ आपके सामने प्रस्तुत है. घायल को इसके ऊपर लाद कर इस तरह से लेके जाते हैं और इस तरह से इनको बचाव करने का प्रयास करते हैं. साथ ही साथ आज मॉकड्रिल जे पार पडले आहे काय नेमकं काय काय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती जे मध्य रेल्वेच्या सिव्हिल डिफेन्सच्या दस्त्यांनी जे प्रात्यक्षिकं आत्ता पार पडली आहेत, या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण प्रवाशांना आणि सर्व मीडियाकर्मींच्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत मॉक ड्रिलच्या वेळेस किंवा ॲक्च्युअल ज्यावेळेस सायरन वाजतो त्यावेळेस कसं रिॲक्ट करायचं आहे, आपल्याला कसं झोपायचं आहे, ज्यातून आपल्याला कमीत कमी इजा होईल याचे प्रात्यक्षिकं दाखवले. याचसोबत आपल्याकडे जर आग लागली तर त्या आगीला आपल्याला कशा पद्धतीनं विझवायचं आहे कशा पद्धतीनं आपल्याला त्या आगीला विझवायचं आहे, फायर एक्सटिंग्विशरचा वापर करून आणि फायर एक्सटिंग्विशरच्या शिवाय किंवा ते उपलब्ध नसलेल्या परिस्थितीमध्ये कसं विझवायचं आहे. याचसोबत आपल्याकडं जर अशा घटनांमध्ये कुणाला इंजुरी झाली तर त्याला हॉस्पिटलपर्यंत कशा पद्धतीनं पोचवायचं आहे याच्यासाठीची प्रात्यक्षिकं आपण प्रवाशांसाठी आणि सोबतच सर्व नागरिकांसाठी मध्य रेल्वेच्या सिव्हिल डिफेन्सच्या दस्त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती प्लॅटफॉर्म 7 आणि 8 मध्ये याची प्रात्यक्षिकं दाखवलेली आहेत. आत्ता मी जे आपल्याला सगळ्या सांगितलं आहे की ज्याच्यामध्ये सायरन लागल्यानंतर काय करायचं, आग कशी विझवायची आणि इंज्युअर झालेल्या किंवा ज्यांना जखमी आहेत त्या व्यक्तींना हॉस्पिटलपर्यंत कसं पोचवायचं, या सगळ्या प्रतिक्रिया किंवा याच्या सगळ्यांच्या आपण ॲक्टिव्हिटीज प्रात्यक्षिकं ही सगळ्यांसाठी दाखवली. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी कल्याणहून. केडीएमसी आयुक्तांची रुक्मिणीबाई रुग्णालयात सरप्राईज व्हिजिट. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी आज महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात अचानक भेट दिली. आयुक्त गोयल यांनी आपली ओळख लपवत सर्वसामान्य माणूस म्हणून या रुग्णालयाला भेट दिली.
त्यांनी सुरुवातीला केस पेपर काढल्यानंतर डॉक्टरकडे उपचारासाठी गेले. 2 दिवसांपूर्वी रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर रुक्मिणीबाई रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था पाहण्यासाठी आयुक्तांनी थेट सर्वसामान्यांच्या वेशात केडीएमसी रुग्णालय गाठले. यावेळी त्यांनी डॉक्टर कर्मचाऱ्यांना रुग्णांशी संवेदनशीलपणे वागण्याच्या सूचना दिल्या. तसेच औषधांचा देखील साठा ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. येत्या काही दिवसात रुग्णालयातील आरोग्य सेवेत बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच बदल दिसून येतील असं आयुक्त गोयल यांनी सांगितलंय. आज मी आयुक्त म्हणून म्हणजे रुक्मिणीबाई हॉस्पिटलला भेट दिली, पण ते जाताना ॲज अ कॉमन मॅनच गेलो. मग तिथे केस पेपर घेऊन एमर्जन्सी वॉर्डला किंवा OPD वॉर्डला, फार्मसी वॉर्डला अशा सगळ्या ठिकाणी भेट दिली. परवाची पण घटना आपले रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जी घडली होती त्या दृष्टीने, त्याचबरोबर आपली आरोग्य सुविधा कसे सुदृढ होऊ शकते, कल्याण डोंबिवली नागरिकांना चांगली सुविधा कसे भेटेल, हेच उद्देश आमचा आहेत आयुक्त म्हणून. आणि प्रशासनाची त्याची सूचना आहेत, शासनाची सूचना आहेत. म्हणून आज गेल्यावर आपण म्हणजे मी स्वतः, त्याचबरोबर मग नंतर सगळे डॉक्टर्स आणि सगळे टीमही आलेत. आपण 1 to 1 सगळी गोष्टी चेकी केली. जे काही सुधारणा करण्याची गरज आहे त्याच्याबद्दलही सविस्तर चर्चा करण्यात आली. OPDमध्ये पेशंट्सला कसे योग्य रीतीने जलद गतीने त्यांना डॉक्टर भेटेल, ट्रीटमेंट होईल. औषध देताना विशेष करून आपल्याकडे सगळी औषधी असायला पाहिजे. आपण मोफत देतो, बाहेरची कुठलीही मेडिसिन द्यायची नाही किंवा पेशंटला बाहेर जावं लागेल असं होता कामा नये, याच्याबद्दलही मी एक तिथे सांगून आलो आहेत. त्याचबरोबर ऑपरेशन निमित्त काही आपण गोष्टी वाढवू शकतो याच्याबद्दलही सविस्तर चर्चा झाली. डॉक्टर्सनी राऊंड द क्लॉक, नर्सेसनी राऊंड द क्लॉक जे ड्युटीज आहे त्याच्याबद्दलही पाहणी करण्यात आली, तपासणी करण्यात आली, त्याच्याबद्दलही सूचना देण्यात आली आहे. आणि विशेष करून एक रेफरल जे आपण करत असतो, मग अनावश्यक रेफरल आपल्या हॉस्पिटल्सवरून होणार नाही, ते एक खबरदारी आपल्या डॉक्टर्सनी घ्यायचे. आणि रेफरल जर करावंच लागेल सिरियस पेशंटला गरजेप्रमाणे, डॉक्टरची ॲडवाईसप्रमाणे, मग ते रेफरल जलद गतीने वेळेवर झाला पाहिजे ॲम्ब्युलन्समार्फत. त्याच्या एक सिस्टम तयार करण्याची सूचना दिलेली आहे. आपले जे डॉक्टर दीपा शुक्ला मॅडम आहे त्यांनाही जबाबदारी दिलेली आहे की सगळी गोष्टीची तपासणी करून हे सगळे सिस्टम्स व्यवस्थितपणे चालतील याची दररोज मॉनिटरिंग त्यांनी करायचे आणि मला रिपोर्ट करायचे. तर या दृष्टीने आपली आरोग्य सुविधा सुदृढ करण्यासाठी आजची माझी व्हिजिट होती. Namo Buddhaya, Jai Bhim, dear Dhamma friends. On occasion of this Buddha Purnima, we are going to perform first time in Nashik city as a Pava Live. This international cultural music concert is organized by People's Media Network. 11th May 2025 को इवनिंग में नासिक के कर्मवीर दादा साहब गायकवाड़ ऑडिटोरियम में ये शो होने जा रहा है. इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ पीस एंड कंपैशन. तो ये सिर्फ कोई संगीत का शो नहीं है, इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ बुद्धिस्ट फिलॉसफी. हम मेडिटेशन म्यूज़िक के माध्यम से मैत्री, करुणा और शांति महसूस करेंगे. सो इफ़ यू आर लुकिंग फॉर इनर पीस, इफ़ यू बिलीव ऑन बुद्धिस्ट फिलॉसफी ऑफ विजडम एंड कंपैशन, देन दिस इज़ फॉर यू. तो आइए इस ग्लोबल पीस इनिशिएटिव का हिस्सा बनिए, अपने साथ औरों को भी लाइए to be the part of this musical journey and to celebrate this Buddha Purnima, not just with devotion but with deeper understanding and connection of our Buddhist culture. So don't forget this date, 11th May, Nashik city. Namo Buddhaya, Jai Bhim. बाहु सह समभिनी मितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारम्. पुढील बातमी पनवेलहून. पनवेल रेल्वे स्थानकात रूट मार्चचं आयोजन. पनवेल रेल्वे पोलिसांमार्फत पनवेल रेल्वे स्थानकात रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी सशस्त्र या रूट मार्च मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी संपूर्ण रेल्वे स्थानकात पायी गस्त घालत संशयित व्यक्तींच्या सामानाची तपासणी देखील करण्यात आली.
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या दृष्टीनं शासनाच्या आदेशानुसार हे रूट मार्च आयोजित करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया पनवेल रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज पनवेल रेल्वे स्टेशनवरती रूट मॅप काढण्यात आलं. काय सांगणार, कशा संदर्भात रूट मॅप काढण्यात आलं? तर पहलगाम येथे जो अतिरेक्यांचा हल्ला झाला होता त्या अनुषंगाने देशभरामध्ये अलर्ट घोषित करण्यात आलेले होते व त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी व पोलीस सतर्क आहेत, जागरूक आहे याकरिता शासनाच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार पनवेल रेल्वे पोलिसांनी अंतर्गत पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनच्या लोकल प्लॅटफॉर्म तसेच 5, 6, 7 मेन लाईन प्लॅटफॉर्मवर देखील अधिकारी व सशस्त्र अंमलदार यांच्या सहाय्याने रूट मार्च घेण्यात आला होता. रूट मार्च दरम्यान प्लॅटफॉर्मवरील काही संशयित प्रवासी तसेच काही संशयित बॅग घेऊन जाणारे प्रवासी यांची देखील तपासणी करण्यात आलेली आहे व सर्व परिसर पायी गस्त करून त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक सुरक्षित भावना निर्माण होऊ शकते याकरिता रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी कल्याणहून. कल्याण रेल्वे स्टेशन स्कायवॉकवर भाजपचा जल्लोष. भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवादी हल्ल्याचं जोरदार प्रत्युत्तर दिले. भारत सरकारच्या या कारवाईनंतर देशभरात आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय. आज सायंकाळी भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह भाजप महिला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्टेशनवरील स्कायवॉकवर प्रवाशांना पेढे वाटून जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केलाय. यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी महिला प्रवाशांना हळदी कुंकू लावत आनंद उत्सव साजरा केला. काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी ठरवून पुरुषांना मारलं आणि माता भगिनींचं कुंकू पुसण्याचं काम केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. ऑपरेशन सिंदूर राबवत महिलांना न्याय दिला. त्यामुळे आज महिलांना हळदी कुंकू लावून आनंद साजरा करत असल्याचं आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले. मला काय सांगाल, या ठिकाणी आज वेगळा जल्लोष दिसतोय, महिला कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष दिसतोय. काय नेमकं आज या ठिकाणी जल्लोष कशा प्रकारे साजरा करत आहे? पहलगाममध्ये जो 22 तारखेला आपल्या पर्यटकांवरती म्हणजे आपल्या बांधवांवरती जो हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये अगदी ठरवून आपल्या देशातील जे काही पुरुष होते, ते पर्यटक पुरुष होते, त्यांना मारण्यात आलं होतं आणि आपल्या माता भगिनींचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलं होतं. आणि म्हणून या ऑपरेशनला माननीय मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं होतं. खऱ्या अर्थाने या ऑपरेशन सिंदूर ज्या वेळेला सक्सेस झालं आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झालेत, त्यावेळेला त्याचा आनंद उत्सव साजरा करत असताना आपल्या माता भगिनींचं कुंकवाचं रक्षण ज्या ठिकाणी झालेलं आहे, म्हणून आपण त्यांना न्याय मिळाला आहे त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आज आमदार सुलभाताई गायकवाड असतील आणि आमच्या सर्व रेखाताई चौधरी इथल्या महिला अध्यक्ष असतील, सर्वांच्या नेतृत्वाखाली महिलांना त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी हळदी कुंकू लावून हा जल्लोषाचा कार्यक्रम करतो आणि मोदीजींना धन्यवाद देतो. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी पंढरपूरहून. वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची मांदियाळी. वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकां पाहायला मिळाले. विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. महाद्वार, पश्चिमद्वार, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदीसह दर्शन रांगही हजारो भाविकांच्या गर्दीने दुमदुमलेली आहे. विठुरायाच्या पदस्पर्शानं दर्शनासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी लागतोय, तर मुखदर्शनासाठी 1 ते 1.5 तासांचा कालावधी लागतोय.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी अमरावतीहून. राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील गोपाळनगर परिसरात मंगळवारच्या रात्री 23 वर्षीय देवांशू अनिल फरकाडे याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी राज आठवले वय वर्ष 20, हर्षल जाधव वय 18, ओम खडसे वय 18, हर्षल पावडे वय 18 यांना अटक करण्यात आली आहे. यांच्यासह 4 विधी संघर्षित बालक सुद्धा असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. आरोपी राज आठवले हा मृतक देवांशू फरकाडे याच्या इंस्टाग्राम वरील पोस्टवर कमेंट करून देवांशूला चिडवत होता. मृतक देवांशू फरकाडे हा राज आठवले यांच्या घरी त्याला समजवण्याकरिता गेला होता. मात्र राज आठवले सह 7 आरोपींनी मंगळवारच्या रात्री देवांशू फरकाडे याच्यावर चाकू, लाठीकाठी आणि दगडांची मारहाण करून त्याचा मृत्यू केलाय, अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. अटक 4ही आरोपींना झाली आहे. 10 मे पर्यंत PCR मिळाला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर, राजापेठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट, PSI हिवरे व DB पथकाने केली. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल 8:30-9च्या सुमारास रात्र देवांशू फरकाडे या तरुणाचा खून करून मृत्यू झाला. या मृत्यूमध्ये देवांशू फरकाडे याला एक दुसऱ्या राज आठवले याच्याशी संबंधित एक मुलगा तो इंस्टाग्रामवरून चिडवत होता. या प्रकरणावरून देवांशू फरकाडे हा जो आहे तो त्याच्या घरी गेला होता की असं चिडवू नको, त्यावरून त्यांचा वाद सुरू झाला होता. या वादातून राज आठवले वय वर्ष 20, हर्षल जाधव वय 18, ओम खडसे आणि हर्षल पावडे दोघेही 18 वर्ष वय, राहणारे हे मायानगर, आदर्शनगर, हिरा कॉलनी याच परिसरातील आहेत. यांनी आणि यांच्याबरोबर 4 विधी संघर्ष बालकांनी या देवांशू फरकाडेला चाकू आणि दगडाने, लाठ्याकाट्याने, हाताबुक्काने मारून त्याचा खून केलेला आहे. या प्रकरणी 4ही जे आरोपी आहेत यांना राजापेठ पोलीस ठाण्याने अटक केलेली आहे आणि त्यांना 10 तारखेपर्यंत 3 आरोपी त्यांना PCR मिळालेला आहे. एका आरोपीचा PCR मिळणे अजून बाकी आहे. त्याचबरोबर या प्रकरणी इतर ज्युएनाईल जे आहेत त्यांच्यावर योग्य ती ज्युएनाईल जस्टिस बोर्डच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. आणि सदर ठिकाणी जे काही आढळून आलेले आहेत गुन्ह्यात वापरलेली हत्यारं, चाकू इत्यादी ते राजापेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेले आहेत. या प्रकरणी आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक कुलट, त्याचबरोबर PSI हिवरे, रवी लिखितकर, मनीष करपे आणि सर्व DBचे पथक आणि त्यांची टीम त्यांनी या सर्वांनी माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने या गुन्ह्याचा तपास करून 24 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि सर्व संबंधितांना कायदेशीर प्रक्रियेने ताब्यात घेऊन पुढील तपास राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. दोन्ही देशातील नागरिकांच्या भावना आहेत युद्ध नको. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने चोख उत्तर दिले. या हल्ल्यात पाकिस्तानच्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला झळ पोहोचली नाहीये. दोन्ही देशातील नागरिकांचं पहिलं तर युद्ध नको आहे. युद्धाच्या नंतरचे परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागतात. आर्थिक व्यवस्था आणि या सगळ्यांवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्याचाही विचार करायला पाहिजे. जेवढं आवश्यक होतं तेवढं आपण चोख उत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे. अमर काळे खासदार म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी बोलावलेली आहे, जो काल पाकिस्तानला उत्तर दिलं त्या संदर्भातली माहिती देणार आहे. कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? आणि अजूनही ऑपरेशन सिंदूर 2.0 सुद्धा राबवलं जातं. सर्वात पहिले तर भारतीय लष्कराचं मनापासून अभिनंदन करेल की ज्या पद्धतीचं चोख उत्तर पहलगामच्या हल्ल्यानंतर देणं भारताकडनं अपेक्षित होतं, ते उत्तर भारतीय लष्करानं दिलेलं आहे आणि अतिशय चोख उत्तर दिलं आहे. त्याबद्दल सर्वात पहिले भारतीय लष्कराचं मनापासून अभिनंदन करेल. आणि हा हल्ला करत असताना पाकिस्तानमधले जे नागरिक आहेत, जे निष्पाप नागरिक आहेत, ते कुठंच टार्गेट झालेलं नाही आहे. स्पेसिफिक टेररिस्ट कॅम्पवर अटॅक करून आपण ते टेररिस्ट कॅम्प त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेले आहे. त्याबद्दल मनापासून या ठिकाणी अभिनंदन आहे. आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी विरोधी पक्षनेते आमचे राहुलजी गांधी यांनी पहिलेच आपली भूमिका स्पष्ट केली आहे की भारत सरकार जेही काही स्टेप्स या सर्व पार्श्वभूमीच्या माध्यमातून घेतील त्या सर्व याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हे राहुलजींनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा देशावरचा हल्ला आहे आणि या देशावरच्या हल्ल्याच्या वेळी सर्व मिळून आम्ही सरकारसोबत त्या निमित्तानं आहोत. ऑपरेशन 2.0 राबवलं जाऊ शकते अशा पद्धतीची तयारी जी आहे ती भारताकडून केली जात आहे. अजूनही उत्तर दिलं पाहिजे. पाकिस्तानला धमक्या देत आहे आपल्यावर हल्ला करणं. नाही, युद्ध इतकं सोपं नाही आहे. आणि जर दोन्ही देशातल्या नागरिकांचं जर आपण बघितलं तर दोन्ही देशातल्या नागरिकांना युद्ध नको आहे, शांती पाहिजे. आणि किती जरी झालं तरी युद्धाच्या नंतरच्या परिणामाचा विचार सुद्धा आपल्या सर्वांना करावा लागेल. एकदा युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर पुढं काय, त्याच्यानंतर इकॉनॉमी, बाकी सर्व विषय, हे सर्व सुद्धा त्या निमित्तानं विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं जितकं आवश्यक होतं, जे टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त करायचे होते ते चोख उत्तर आपण दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की कोणीही सिव्हिलियन पाकिस्तानचं जे निष्पाप लोक आहेत ते त्याच्यामध्ये कोणी दुर्दैवी बळी पडले नाही, याचं सुद्धा निश्चित समाधान आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल पृथ्वीराज चौहान जी ने ऐसा कहा है कि मिशन सिंदूर नाम संरक्षण मंत्र्यांनी बोलावलेली आहे, जो काल पाकिस्तानला उत्तर दिलं त्या संदर्भातली माहिती देणार आहे. कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? आणि अजूनही ऑपरेशन सिंदूर 2.0 सुद्धा. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी नागपूरहून. युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिलं आहे. नितीन राऊत काँग्रेस नेते म्हणाले, हे युद्ध देशाचं युद्ध आहे. या युद्धाला काँग्रेस पक्षाचं समर्थन आहे. भावनिक वातावरण तयार करणे आणि आपण देशासाठी लढणार या वस्तुस्थितीची वेगळी गोष्ट असते. मला वाटत नाही या दोन्ही गोष्टींचा संबंध आहे. काँग्रेस पक्षाने कालच बैठक घेतली आणि समर्थन दिले. जे सैनिक देशासाठी लढतात त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या बलिदानाचं अभिवादन केलं आहे. की हे युद्ध सर, एकंदरीत पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी असं म्हटलेलं आहे की मिशन सिंदूर याला घेऊन कुठेतरी भावनिक सरकार जे आहे भावनिक लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे. एक लक्षात घ्या की हे युद्ध हे देशाचं युद्ध आहे आणि या युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिलेलं आहे. भावनिक वातावरण तयार करणं आणि आपण देशासाठी लढणं हा वस्तुस्थिती निहाय वेगळा प्रकार असतो. मला तरी वाटतं की या दोन्ही बाबीचा त्या ठिकाणी एक संबंध आहे. काँग्रेस पक्षानं कालच आपली CWCची बैठक घेतली. त्यामध्ये जो निर्णय घेतला, त्यांनी जे समर्थन केलं देशासाठी, देशाच्या सैनिकांना, थोर सैनिकांना ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, जे लढतायत त्यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्यांचं अभिनंदन केलं, तेच भरपूर आहे असं मला या ठिकाणी सांग. सर, हिंदी में बताइए. सर, एकंदरीत पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी असं म्हटलेलं आहे की मिशन सिंदूर याला घेऊन कुठेतरी भावनिक सरकार जे आहे भावनिक लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे. एक लक्षात घ्या की हे युद्ध हे देशाचं युद्ध आहे आणि या युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिलेलं आहे.
भावनिक वातावरण तयार करणं आणि आपण देशासाठी लढणं हा वस्तुस्थिती निहाय वेगळा प्रकार असतो. मला तरी वाटतं की या दोन्ही बाबीचा त्या ठिकाणी एक संबंध आहे. काँग्रेस पक्षानं कालच आपली CWC ची बैठक घेतली. त्यामध्ये जो निर्णय घेतला, त्यांनी जे समर्थन केलं देशासाठी, देशाच्या सैनिकांना, थोर सैनिकांना ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, जे लढतायत त्यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्यांचं अभिनंदन केलं, तेच भरपूर आहे असं मला या ठिकाणी सांगायचं. हिंदी में बताइए. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी यवतमाळहून. वणीच्या कायर येथे 2500 वर्षांदरम्यानच्या प्राचीन आणि समृद्ध राजवटीचे मिळाले पुरावे. वणीजवळील कायर ही अतिशय प्राचीन काळापासून मानवी वस्ती राहिली आहे. येथे इतिहासपूर्व पाषाणयुगीन काळापासून ते सातवाहन आणि वाकाटक काळापर्यंतचा इतिहास पाहायला मिळतो. प्राचार्य सुरेश चोपडे गेल्या काही वर्षांपासून परिसरात सर्वेक्षण आणि संशोधन करत आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार तेथे 2500 वर्षांपूर्वीच्या काळातील पुरावे तसेच सातवाहन, वाकाटक काळात माती, दगड आणि विटांच्या 4000 फूट लांबीचा घेरा असलेला मोठा किल्ला बांधण्यात आला होता. येथील लोक विटा मातीची घरे बनवित होते आणि ते कृषी आणि पशुपालक होते. त्यांच्याकडे विविध सोने, चांदी, तांब्याची आभूषणे होती, अशी माहिती पुरातत्व संशोधक प्राचार्य सुरेश चोपडे यांनी दिली. यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यात तिथून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं कायर हे एक गाव आहे. हे गाव अतिप्राचीन गाव असल्याचे काही पुरावे आपल्याला आढळलेले आहेत. इथे पाषाणयुगीन काही अवजारं मला मिळालेली आहेत. तर 3000 ते 2500 वर्षापासून इथे वस्ती होती. सातवाहन आणि क्षत्रप काळामध्ये इथे एक किल्ला आणि एक मोठा परकोट बांधल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि या परकोटाच्या आतमध्ये एका राजांची वस्ती होती आणि राजांचा सरदार आणि त्यांच्या मोठ्या व्यक्तींचा तिथे आतमध्ये निवास होता. आणि याच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्वेला प्रचंड मोठं गाव होतं. म्हणजे आज जे कायर गाव आहे यापेक्षाही मोठं गाव त्या परिसरामध्ये 2000 वर्षापूर्वी अस्तित्वात होतं. अगदी लागून पश्चिमेला तिथे विदर्भ नावाची नदी वाहते, बारमाही ही नदी आहे. आणि भुडकेश्वर नावाचं प्रचंड मोठं मंदिर आणि प्रसिद्ध असं मंदिर तिथे आहे. गरम पाण्याचे झरे तिथे होते, आज तिथे नाही आहे. अशा ह्या सातवाहनकालीन, क्षत्रपकालीन काळाचा सर्वे पण नागपूर विद्यापीठ आणि पुरातत्व विभागाने अंशतः केलेला आहे. पण अजूनपर्यंत पूर्णपणे मोठा सर्वे इथे झालेला नाही आहे. मी माझ्या पद्धतीनं या ठिकाणी सर्वे आणि सर्वेक्षण केलं आणि इतिहासाची उजळणी तिथे केली. तर इथे सातवाहन काळाच्या पूर्वीपासून इथे लोक राहत असायचे. आणि त्याच्यानंतर क्षत्रप काळामध्ये क्षत्रपांनी कदाचित यांना जिंकलं सातवाहनांनी, तिथे त्यांनी पण राज्य केलं. वाकाटकांनी राज्य केलं इथे. तर बहामनी काळापर्यंतचे पुरावे आपल्याला मिळतात. इथे मराठे पण राहिलेले आहे. काही काळ इंग्रजांनी इथं वस्ती केलेली आपल्याला आढळतं. अशा ह्या चांगल्या स्थळाचं उत्खनन जर पुन्हा झालं तर अजूनही काही मोठे पुरावे आपल्याला इथं मिळू शकतात. आणि महाराष्ट्रातलं हे अतिशय प्राचीन असं आणि अगदी सुसज्ज असं चांगलं गाव, चांगला इथे मोठा किल्ला, इथे चांगली वस्ती असल्याचे आपल्याला पुरावे इथे मिळतात. याचबरोबर आताच्या बातमीपत्रात आपण घेऊया छोटीशी विश्रांती. तोपर्यंत पाहत राहा DVS न्यूज नेटवर्क.